एनटीएचे जे ट्विट्स आले मागच्या काही दिवसांमध्ये, त्यामुळे काही मुलं तणावात येत आहेत. आता तणावात तेच मुलं येत आहेत जी खूप जास्त सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत किंवा जे खूप जास्त रील्स बघतात. कारण एनटीएनं फार काही वेगळ्या गोष्टी बोललेल्याच नाहीये किंवा नवीन काहीच नाहीये. काय होतं त्या ट्विट्समध्ये की नीट ही तुमची स्कूल टेस्ट नाहीये, नॅशनल टेस्ट आहे, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये तुमचं टाइम मॅनेजमेंट, प्रॅक्टिस, परफेक्शन हे सगळं टेस्ट होतं, ही तुम्हाला माहिती आहे. ही एक्झाम जी आहे ती तुम्ही वर्सेस सिस्टीम आहे, तेही तुम्हाला माहिती आहे. आणि शेवटचं की एनटीए असं म्हणत होतं त्या ट्विटमध्ये की हो जाएगा, कर लेंगे. ही जी मानसिकता असते मुलांची ती नॉर्मल आहे की उद्यापासून करू, कल से पडेंगे, हो जाएगा, ह्या ज्या मानसिकता आहेत त्या इन जनरली मुलांमध्ये दिसतात. तर असं करू नका, अभ्यास करा, असं त्या ट्विटमध्ये होतं. आता रील बनवणाऱ्यांनी त्याला एवढं एक्झॅग्रेट केलं की ज्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी एनटीएनं परत एक सॉफ्ट ट्विट टाकलंय की बाबांनो शांत राहा, हायड्रेटेड राहा, तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवा वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी एका बाजूला. आता दिवस कमी आहेत, सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा आणि असले रील्स बघण्यापेक्षा लोकांचे जे की अर्थाचे अनर्थ करतायत, जास्त स्ट्रेसफुल करतायत, त्यापेक्षा तुम्ही रिव्हिजनकडे फोकस द्या. कारण पेपर अवघड असो वा सोपा, मार्कांवर सीट नसते ठरत, रँकवर ठरते. 2 वर्षापूर्वी म्हणजे 2024चा जो पेपर होता तो खूप टफ, खूप इझी आला. 2024चा इझी आला, कट ऑफ वर गेला, 600+ गेला. मागच्या वर्षीचा म्हणजे 25चा पेपर टफ आला, कट ऑफ खाली आला 500च्या रेंजमध्ये. तर पेपर टफ असू द्या की इझी असू द्या, लागणाराच कॅन्डिडेट लागतो आणि रँक ठरवतात हे मार्क्स नाही ठरवत, ते रँक ठरवत असतात. तर त्याच्यामुळे अभ्यासावर फोकस करा, बाकी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. थँक्यू.